बरं का विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत मी तुम्हाला 9th स्टँडर्डचं मॅथ 1 चॅप्टर फर्स्ट सेट्स म्हणजे गणित भाग 1 प्रकरण पहिलं संच याविषयी तुम्हाला समजून सांगितलं. आता मित्रांनो, आपला मॅथचा सेकंड पार्ट जो आहे मॅथ सेकंड 9th स्टँडर्डचा, त्याच्यातलं आपण चॅप्टर फर्स्ट बेसिक कन्सेप्ट इन जॉमेट्री भूमितीतील मूलभूत संकल्पना या आपण समजून घेणार आहोत. पण विद्यार्थी मित्रांनो, या ज्या कन्सेप्ट आहेत, या संकल्पना आहेत, त्या कोणी तयार केल्या, कोणाच्या मनात आल्या त्या, हे आपल्याला त्यांचा विचार करावा लागेल, त्याविषयी थोडी माहिती घ्यावी लागेल. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी जे चित्र पाहतायत, फळ्यावरती मी काढलंय माझ्या पद्धतीने, ते आहे पिरॅमिड इन इजिप्त. इजिप्तमधले ते पिरॅमिड आहेत. आता कल्पना करा, हे जे इजिप्तचे पिरॅमिड आहेत, हे इजिप्तचे पिरॅमिड 100, 200, 500, 1000 वर्षापूर्वीचे नसून हे 3000 ख्रिस्तपूर्व वर्षापूर्वीचे आहेत. आणि सहज प्रश्न माझ्या मनामध्ये येतो किंवा तुमच्याही मनामध्ये येत असेल की इतक्या मागच्या काळात 3000 वर्षापूर्वी, ख्रिस्तपूर्व वर्षापूर्वी असे पिरॅमिड कसं काय बनवले असतील, कसं शक्य आहे, कसे बांधले असतील, साहजिकच हा प्रश्न निर्माण होतो. आत्तासारखी मेजरमेंटची अगदी नवनवीन आधुनिक साधनं किंवा साहित्य बांधकामाची त्यावेळेस नव्हती. पण तरीसुद्धा त्यावेळेस अशा प्रकारची बांधकामं केली गेली, बांधणी केली गेली, हे आश्चर्याची गोष्ट आहे. आणि मग त्याही वेळेस मात्र त्या लोकांनी काय केलं, जॉमेट्रीचा, भूमितीचा आणि अभियांत्रिकी म्हणजे इंजिनिअरिंगचा त्यावेळेस त्या लोकांचा अभ्यास होता किंवा त्याचं त्यांना ज्ञान होतं. आणि त्या अभ्यासामुळे, त्या ज्ञानामुळे हे अशा प्रकारचे काय झाले, हे बांधकामं किंवा अशा प्रकारच्या वास्तू, ते बिल्डिंग्स किंवा पिरॅमिड्स ते काय करू शकले, बिल्ड करू शकले, बनवू शकले. मित्रांनो, या ठिकाणी जॉमेट्री, तर जॉमेट्री याचा वर्ड असा आहे की जिओ अँड मेट्री किंवा मेट्री म्हणजे मेजरमेंट, जिओ अँड मेट्री. जिओ मीन्स याला त्यांनी अर्थ म्हटलंय. जिओ म्हणजे काय, अर्थ. अँड मेट्रिया किंवा मेट्री याचा अर्थ काय, मेजरमेंट. मेजरमेंट म्हणजे मापन. याला काय म्हणता येईल, आपण अर्थ म्हणजे पृथ्वी म्हणतो, पण या ठिकाणी पृथ्वीना अर्थ घेता आपण काय अर्थ घ्यायचा आहे, जमीन असा अर्थ घ्यायचा आहे. आणि इकडे आपण मापन, मोजणे याचा अर्थ घ्यायचा आहे. मापन किंवा मोजणे असा आपण अर्थ घ्यायचा आहे. मोजणे, मोजणे असा अर्थ घ्यायचा आहे. तर म्हणजे जिओमेट्री म्हणजे जॉमेट्री, भूमिती, भू म्हणजे जमीन आणि मिती म्हणजे मापन. तर जमिनीचं मापन करण्यासाठी त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. आणि हा जो शब्द आहे हा ग्रीक शब्द आहे आणि त्याचा अर्थ असा होतो की जिओ म्हणजे पृथ्वी किंवा जमीन, मेट्री म्हणजे मेजरमेंट, माप असं होतं. आणि विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला सांगता येईल की जो पहिला ग्रीक गणित तज्ज्ञ होता, फर्स्ट ग्रीक मॅथमॅटिशियन थेल्स, यांनी असं सांगितलं, त्यांनी असं डिटरमाइन केलं, तर या पिरॅमिडची हाईट आपण काउंट करू शकतो, मेजर करू शकतो. कशाच्या सहाय्याने, तर ही पिरॅमिडची शॅडो आपल्याला अर्थवर मिळणारे, जमिनीवर मिळणारे, तिची छाया मिळणारे, त्या छायावरून याची हाईट आपण काउंट करू शकतो, मेजर करू शकतो. पण त्यासाठी कुठल्या कन्सेप्टचा यूज करता येईल, तर त्यांनी सांगितलं की त्यासाठी सिमिलॅरिटी ऑफ ट्रायंगल, सिमिलॅरिटी ऑफ ट्रायंगल. तर समरूप त्रिकोणाची संकल्पनेचा उपयोग करून आपल्याला ह्या पिरॅमिडच्या सावलीवरून, छायेवरून, शॅडोवरून या पिरॅमिडची हाईट मोजता येईल. बघा मित्रांनो, म्हणजे पिरॅमिडची हाईट मोजण्यासाठी सिमिलॅरिटी ह्या
जॉमेट्री कन्सेप्टचं रिलेशन त्याच्याशी जोडलं गेलं. म्हणजे त्याही वेळेस त्या व्यक्तींचा खूप अभ्यास होता, खूप संशोधन होतं, खूप विचारपूर्वक त्यांनी या सगळ्या गोष्टी केल्या आहेत. मग तुम्हाला असं म्हणता येईल या ठिकाणी, असं म्हणणार का, असं समजणार का की मग आपल्या भारतात असं काही ज्ञान नव्हतं का, भारतात असे काही कोणी तज्ज्ञ नव्हते का? तर आपण हे नव्हते असं म्हणूच शकत नाही की आपल्या इंडियामध्ये पण, आपल्या भारतामध्ये पण असे एक्सपर्ट्स होते, तज्ज्ञ होते, असे मॅथमॅटिशियन होते. त्यांचं नाव तुम्हाला घेता येईल की ते म्हणजे तुम्हाला सांगता येईल की आर्यभट्ट होते, ब्रह्मगुप्ता होते, वराहमिहिर होते, भास्कराचार्य होते. या सर्वांनी भरपूर असं आपल्या गणितामध्ये, मॅथमॅटिकमध्ये काम केलं आहे आणि जगालाही त्यांनी भरपूर भारताकडनं या गणितामधलं ज्ञान, नॉलेज जगापुढे ठेवलं आहे. आणि त्याचा उपयोग करून संपूर्ण जग, प्रगत राष्ट्र असो की अप्रगत राष्ट्र असो, हे सगळे जग आपल्या भारताच्याही तज्ज्ञांचा ज्या शोध आहे, जे रिसर्च आहे, जो अभ्यास आहे, त्यांनी ज्या कन्सेप्ट मांडल्या आहेत, त्या कन्सेप्टचा काय करतायत, वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पर्पजसाठी, उद्देशासाठी ते उपयोग करत आहेत. म्हणून आपल्या भारतातही काही तसे तज्ज्ञ लोक कमी नव्हते, खूप काही आहेत, भरपूर आहेत. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला थोडक्यात ही जॉमेट्री या मिनिंग, कारण की तुम्हाला आत्तापर्यंत 8th स्टँडर्डपर्यंत तुम्हाला फक्त मॅथमॅटिक्स नावाचा सब्जेक्ट होता. आता 9th स्टँडर्डला या मॅथमॅटिक्सचे 2 पार्ट झाले, मॅथ 1 आणि मॅथ 2. मॅथ 1ला आपण पूर्वी अल्जेब्रा म्हणायचं, बीजगणित म्हणायचं, आणि मॅथ 2ला पूर्वी जॉमेट्री म्हणायचे, भूमिती म्हणायची. तर आता अशा प्रकारे या 2 मॅथमॅटिक्सचे 2 पार्टचा आपला स्टडी करायचा आहे. तर सेकंड पार्टमध्ये बेसिक कन्सेप्ट इन जॉमेट्री आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. मग आता बेसिक कन्सेप्ट इन जॉमेट्री कोणत्या आहेत विद्यार्थी मित्रांनो? आणखी परत आपण हे इजिप्तमधलं पिरॅमिडचं म्हटलं, तुम्हाला माहिती असेल की आपल्या दिल्लीला कुतुब मिनार बांधला गेला आहे. त्याचप्रमाणे आपण जर धुळे जिल्ह्याला लागून जळगाव जिल्हा बघितला, त्या जळगाव जिल्ह्यात पण फरकांडा म्हणून माझ्या माहितीनुसार ते एरोंडल तालुक्यात फरकांडा म्हणून गाव आहे. तर त्या ठिकाणी सुद्धा झुलते मनोरे बांधले गेले आहेत की ते मनोरे अजूनही असे झुलत आहेत. तर कसे, म्हणजे ते हालचाल करतात परंतु ते कोसळत नाही, पडत नाही. म्हणजे त्याही वेळेस बघा आपल्या खानदेशामध्ये सुद्धा असे काही गणित तज्ज्ञ होते की त्यांनी अशा प्रकारचे बांधकाम केलं आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, भारतच नव्हे, महाराष्ट्रातच नव्हे, तर आपला खानदेश सुद्धा गणिताच्या बाबतीत काही मागे नाही. आपल्या धुळ्या तालुक्याला लागून चाळीसगाव तालुका आहे जळगाव जिल्ह्यातल्या, त्या ठिकाणी पाटणादेवी म्हणून गाव आहे. त्या पाटणादेवी गावाच्या या अभयारण्यामध्ये सुद्धा भास्कराचार्य गणित तज्ज्ञांनी खूप काही गणिताविषयी काम केलेलं आहे. आणि संपूर्ण जगाला आपलं चाळीसगाव कुठे आहे, पाटणादेवी कुठे आहे, हे जगाला त्यांनी माहीत करून दिलेलं आहे. अशा पद्धतीने ह्या आपल्या खानदेशामध्ये सुद्धा अशा प्रकारच्या हिऱ्यांची, तज्ज्ञांची, खाणची कमतरता नव्हती. या ठिकाणी मला अभिमानाने, गर्वाने सांगता येईल. आणि आता मित्रांनो की आपल्याला या बेसिक कन्सेप्ट इन जॉमेट्री याच्यामध्ये आपल्याला सांगता येईल कोणकोणत्या बेसिक कन्सेप्ट आहेत. तर तुम्हाला माहिती आहे, पॉइंट म्हणजे बिंदू, पॉइंट म्हणजे बिंदू. आता पॉइंटला फिक्स अशी डेफिनेशन तर काही सांगता येणार नाही. पॉइंट्स म्हणजे काय, थोडंसं आपण इमॅजिन करू. एक आपण थोडंसं काय म्हणतात, एक इमॅजिन करणं म्हणजे आपण थोडंसं मित्रांनो, म्हणजे थोडं आपण मनात आणू की बा समजा एखादा सुईचं टोक आहे किंवा पिनचं वरचं टोक आहे, पॉइंट आहे. तर तो सुईचा, नेलचा पॉइंट, पिनचा पॉइंट, सुईचा पॉइंट हा कसा असतो, अतिशय बारीक असतो. तो जर आपण याची इमेज ड्रॉ करायची म्हटली तर अशा पद्धतीने ड्रॉ केलं तर याला आपण पॉइंट म्हणू शकतो. आता हा पिक्चर तुम्हाला थोडा बोल्ड दिसायला पाहिजे म्हणून थोडं डार्क करतो त्याला फक्त. तर अशा प्रकारच्या याला काय म्हणतो, पॉइंट म्हणतो. त्या याला काय म्हणणार, पॉइंट असं म्हणणार. ती एक क्लोज फिगर आहे, ती अतिशय मायक्रो असल्यामुळे ती आपल्याला तिची डेफिनेशन वगैरे सांगता येणार नाही. त्यानंतर सेकंडचा पार्ट जो आहे तो म्हणजे लाईन. लाईन याला आपण म्हणूया रेषा. तर लाईन जी असते ती ज सेट ऑफ पॉइंट, लाईन काय असते, सेट ऑफ पॉइंट.
म्हणजे असे जे पॉइंट असतात या भरपूर पॉइंटचा काय असते ती लाईन एक सेट असते आणि त्याला जर आपण जॉईन केलं ह्या अशी ही जर आहे तर लाईन इज अ सेट ऑफ पॉइंट. अशा अनेक पॉइंटचा असंख्य पॉइंटचा इन्फायनाईट पॉइंटचा जो सेट असतो त्या सेटला आपण काय म्हणतो लाईन म्हणतो. आणि लाईन ही जी जॉमेट्रिकल कन्सेप्ट आहे लाईनला डेफिनेशन नाही तिची लेंथ जी आहे ती अनलिमिट आहे. ती पुढे इकडे राईटला पण लेफ्टला पण ती काय होणार आहे इन्क्रीज होणार आहे. म्हणून लाईन इज अ सेट ऑफ इन्फायनाईट पॉइंट. लाईन इज अ सेट ऑफ इन्फायनाईट पॉइंट. तर रेषा ही अनंत अगणित अशा बिंदूंचा काय असते संच असते असं आपल्याला रेषेच्या बाबतीत सांगता येईल. बाकीची कन्सेप्ट आपण नंतर बघूया.